मुंबई सहित महाराष्ट्र में मराठी भाषा दिवस का शानदार आयोजन किया जा रहा है। इस मौके पर बोरीवली विधानसभा में महिला मोर्चा की अध्यक्षा रेशमा नेवले के मार्गदर्शन में शानदार मराठी भाषा स्वाक्षरी अभियान का आयोजन किया गया, जिसके प्रमुख मार्गदर्शक रहे भारतीय जनता पार्टी के विधायक श्री संजय उपाध्याय जी। आपको बताकर यह बेहद खुशी हो रही है कि शानदार कार्यक्रम रेशमा नेवले जी के नेतृत्व में यहाँ किया गया और अपनी स्वेच्छा से सैकड़ों लोगों ने यहाँ स्वाक्षरी अभियान में भाग लिया। जिन लोगों ने सुंदर और सुसज्जित हस्ताक्षर किया था, उन्हें यहाँ सम्मानित भी किया गया। इस मौके पर संजय उपाध्याय जी ने रेशमा नेवले जी का अभिवादन किया और उनके इस कार्यक्रम की खूब सराहना की। तस्वीरों के माध्यम से देख पा रहे हैं कि मराठी भाषा दिवस के निमित्त यहाँ स्वाक्षरी अभियान चलाया जा रहा है, जहाँ पर बड़ी संख्या में लोग बोरीवली स्टेशन परिसर के बाहर स्वाक्षरी अभियान में भाग ले रहे हैं। खास बात है कि इस मौके पर उन तमाम महिलाओं को सम्मानित किया गया जिन लोगों ने अच्छा स्वाक्षरी हस्ताक्षर किया है। इसके अलावा जिन लोगों ने मराठी भाषा निमित्त अच्छे वाक्य बोले हैं, जिन लोगों ने अच्छा प्रदर्शन किया है, उन्हें भी यहाँ सम्मानित किया गया। क्या कुछ कहती हैं रेशमा नेवले जी, सुनाते हैं। अडचण येत आहे, आपल्या भाषेवर प्रेम केलंच पाहिजे, पण दुसऱ्या भाषेबद्दल द्वेष ठेवू नये। भाषा ही लोकांना जोडण्याचा माध्यम आहे, तोडण्याचा नव्हे। आणि जेव्हा आपण आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन बोलतो किंवा कुठल्या दुसऱ्या भाषेत संवाद करतो, तेव्हा जी आपुलकी आपल्याला भेटते, तेव्हा लक्षात येतो की भाषेवर प्रेम का केलं पाहिजे। जर पार्ल्यात राहून मी मराठी शिकलो नसतो तर मला इथे एवढं प्रेम मिळालं असतं का? जर मी गुजराती द्वेष ठेवला असता तर एवढी सहजता मला आली असती का? पण आपल्या लोकांना एक सवय झाली आहे, जे काय आपल्या देशाचं आहे, आपल्या संस्कृतीचा भाग आहे, ते पुढे घेऊन जाण्यात आपल्याला कमीपणा जाणवतो। म्हणजे काय तर मी जेव्हा कुठल्याही पदाधिकारी किंवा सन्माननीय व्यक्तीच्या घरी जातो, त्याच्या कुटुंबात माहिती देताना तो असं सांगतो, ही माझी मिसेस आहे किंवा ही माझी वाईफ आहे, शी इज माय डॉटर, माय सन। मी बोलतो माझ्या बायको किंवा माझी पत्नी बोलायला लाज वाटते का? माझी मुलगी बोलल्याने मुलगी मुलगी राहत नाही का? माझा मुलगा माझा चिरंजीव बोलताना लाज का वाटते? दिवसभरात 100 वेळा थँक्यू आणि सॉरी बोलतो, पण धन्यवाद आणि आभार सारखे शब्द आपल्या भाषेत बोलायला कमीपणा का जाणवतो? आणि जिथे शक्य आहे, जिथे सहजता आहे, तिकडे जर आपल्या मायबोलीत आपण नाही बोलवलो तर मला वाटतं आपण अपराध करत आहोत। आपली भाषा, आपली संस्कृती टिकवण्याचं काम हे आपल्यालाच करावं लागेल। आमचे जनसेवक यांनी वारंवार श्री गोपालभाई शेट्टी यांचं हार्दिक अभिनंदन। दोघा भाऊंनी त्यासाठी खूप प्रयत्न घेतले, तो सर्वांचे मनापासून आभार। मराठी म्हणजे काय? मी तिकडे बसलो होतो, मी आणि अमर सेलार, तो एक कविता लिहिली, बसून बसून पेपर नव्हता माझ्याकडे, पेपर मागवला। मराठी म्हणजे काय? मनापासून बोलावी अशी आपली आपुलकीची भाषा। म्हणजे काय? मनापासून बोलावी अशी आपली आपुलकीची भाषा। राकड कणखर सुसमृद्धी व सौंदर्याचा साज असण्याच्या महाराष्ट्राची मातृभाषा।
ठिपक्यांच्या रंगोलीप्रमाणे सात सुंदरतेचा ताज असणारी आपली मायबोली मराठी भाषा. आपल्याला अभिमान वाटायचं. आपला सर्वांचा जन्म इकडे झाला तर आम्ही पण एवढंच मराठी आहे. आमचं गाव इकडे आहे. आम्ही पण एवढंच मराठी आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही या छत्रपती शिवरायांच्या भूमीवर आमचा जन्म झाला. जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. मी आवर्जून उल्लेख करते दीपेश, त्याचबरोबर माझे महामंत्री नीरव मेहता, दिनेश झाला, राजेश भट, गणेश जाधवजी, माझे युवा मोर्चाचे सहकारी नैनेश भाई, आपण सर्वांमुळे आणि इथे ज्यांनी कार्यक्रमासाठी अमर असो किंवा सुनील असो किंवा आता धरमवीर असो, व्यंकटी असो, सगळ्यांनी मदत केली. आमचे नगरसेवक इथले प्रवीणभाई, विद्यार्थीभाई, आपण खरंच आभार मानते. कारण महिलांच्या पाठी आपण आवर्जून पाठीशी उभे असता. खूप खूप आभार मानते आणि रेखाताईंना विनंती करते की आपण एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. भाई पुन्हा एकदा स्वाक्षरी मराठीत. निखिल भाई, आपका भी मनपूर्वक आभार. आप आए. फोन तो किया था, बोला मोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि रेल्वे पोलीस, त्याचबरोबर आपले इथे सिनियर जे आहेत त्यांनी ऑन ड्युटी असताना सुद्धा बाई या मोहिमेमध्ये सहभागी झाले आणि सही केली. त्याचबरोबर ज्यांची मक्तेदारी मांडली जाते असे ते म्हणत होते म्हणून, परंतु मला आनंदाने सांगा वाटतं भाई मनसेचे काही पदाधिकारी इथे आले, त्यांनी आपल्या संकल्पनेचं कौतुक केलं आणि स्वतः स्वाक्षरी करून गेले. मी बाईंना विनंती करते की पत्रकारी एक पुष्पगुच्छ त्यांना. नंतर आमचे भाई आवर्जून उल्लेख करावा वाटेल की अमर मेहता, अमरबाईंनी अतिशय मराठीला साई करून बसले. ज्योत्स्नाताईंनी पण सुंदर कविता इथे सादर केली होती. अमरबाईला विनंती करते. अशा गौरव दिनानिमित्त महिला मोर्चा अध्यक्षा रेश्मा नेवळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन बोरीवली रेल्वे स्थानकावर घेतला होता. स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. मराठीत स्वाक्षरी करण्याची स्पर्धा घेतली होती आणि ज्याची स्वाक्षरी सुंदर होती त्याला सन्मानित करण्याचा कार्यक्रम सुद्धा केला. मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. त्याशिवाय आमचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. मी सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि मराठी फक्त एका दिवसापुरता नव्हे तर 365 दिवस आपण छोटे छोटे शब्दावली ज्याचा आपण इंग्रजीत वापर करून आपण काही मोठे असं जाणवतो तसं न करता आपण आपल्या मायभाषेत बोललो तर मला वाटतं आपला सुद्धा बहुमान वाढेल आणि आपली भाषा आपली संस्कृती सुद्धा पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करू. आज मराठी राजभाषा दिवस आहे. विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि मी सगळ्यात प्रामुख्याने भारत सरकारचे अभिनंदन करेन, त्यांचे मनापासून धन्यवाद मानेन. सन्माननीय आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी मागच्या वर्षी 23 तारखेला मराठी राजभाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीसजी यांचा पुढाकार होता या सगळ्यामध्ये. त्याचप्रमाणे आज आम्ही इथे हा बोरिवली विधानसभेतर्फे कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी आपले बोरिवलीचे आमदार श्री संजय उपाध्यायजी यांची संकल्पना होती, यांची सूचना होती की मराठी दिवस आपण साजरा केला पाहिजे. फक्त एकच दिवस नाही तर 365 दिवस मराठीचा सन्मान आणि आदर आपण ठेवला पाहिजे आणि त्यासाठी हा छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्याच्यामध्ये विविध स्तरातील लोकांनी पुढाकार घेतला आणि त्या स्पर्धेतून ज्या विजेत्या झाल्या त्यांना आपण सन्मान चिन्ह आणि बक्षीस दिलेलं आहे.